मुंबईच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आज मुंबईतील वर्सोवा इथल्या नाना नानी पार्कमध्ये पोहोचलेल्या आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। ताई, या ठिकाणी कोस्टल रोडचं काम सुरू आहे आणि या पार्कातून पण बरेचसे पिलर उभे केले जाणार आहेत, बरीचशी झाडं तुटणार आहेत। तुम्ही आज पाणी केली, स्थानिकांचा विरोध आहे, पर्यावरण तज्ञांचा विरोध आहे, काय नेमका मार्ग कसा निघणार? बघा, ज्या आमच्या नगरसेवक आणि यशोधर फणसे म्हणा, मिलिंद वैद्य जे एक्स मेयर आहे, मी स्वतः आहे, आमच्या पुढे ना हर्षला मोरे, प्रमोद सावंत है, इनका बचपना यहाँ ही गया है, उन्होंने देखा है। और जो ट्री हम देख रहे जे आम्ही आता झाडं बघतोय ती 35 वर्ष 50 वर्ष 100 वर्षाची आहेत। आणि ह्या काही लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी याच्यावरती एक चांगला प्लॅन दिला। तो प्लॅन महानगरपालिका का इम्प्लिमेंट करत नाही आहे? त्या प्लॅनमुळे खारफुटी वाचते, त्या प्लॅनमुळे झाडं वाचत असतील तर त्याच्यावर का विचार होत नाही आहे? बनवलेलं डेव्हलपमेंट जे अगदी लोकांसाठी आहे आणि हा निसर्ग आहे, ह्या निसर्गाची जी ज्याला म्हणतो ना ग्रीनरी, ते तुम्ही कापून टाकताय। मग महापौर एक बोलतायत, बाकी सगळे वेगळे वागतायत। इथे मला वाटतं अमित साटम पण ह्या गोष्टीला विरोध आहे असं मला आता लोकांकडनं कळलंय। तर विरोध आहे तर तुम्ही करा तो। आणि जी जुनी अलाइनमेंट आहे जी ज्याच्यामुळे हे सगळं वाचू शकतं, मग मँग्रोव्ह वाचू शकतं, झाडं वाचू शकतात, त्यावर हे बघा, त्यावर का विचार होत नाही? बघा, याच्या बाहेरून जातं हे सगळं, तर का विचार केला जात नाही? व्हायला पाहिजे, आमचा आग्रह आहे। असा हे घेऊन विकास करा आणि ह्याला बकास करू नका, हे आमचं म्हणणं आहे। ताई, आपण की एकीकडे senior citizens, 500 senior citizens come every day for oxygen, and this is what we have done for them. And we took this as like a small baby when I was also young, and now I thought that in my old age this will be helpful to me. First 25 years I built this, and now I'll spend another 10 years to stop this. So the whole life has gone in this particular garden. It's not only me, but there are त्यांचं म्हणणं आहे आम्ही ती झाडं त्यावेळेला वाचवली, म्हणजे जगवली, आणि आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही ओल्ड झालो। म्हणतात ना, आपल्या पूर्वजांनी एखादा आंबा लावला तर त्याची फळं नातू खातो, पण ह्यांचं वेगळंच होत आहे। ह्यांनी जगवलं, ह्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं ते मूल म्हणजे झाड हे मारलं जात आहे। दुःख आहे त्यांना, आणि 1 नाही 2 नाही 4 नाही 500 लोकांचं दुःख जेव्हा प्रशासनासमोर येत आहे तर प्रशासन का ऐकत नाही? नक्कीच ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आणखी एक विचारायचा आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी झाडं तोडली जाणार आहेत आणि ऋतुताई म्हणतायत, मुंबईच्या महापौर म्हणतायत की जास्तीत जास्त हिरवळ मुंबईमध्ये तयार व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। मग त्यांच्या दाव्यामध्ये सत्यता नाही असं म्हणावं? नाही, सत्यता नसण्यापेक्षा त्या गॅप घेऊन आलेल्या नगरसेविका आहेत आणि महापौर झालेत, मी त्यांचं स्वागत करते। महापौर झाले, छान, या बघा आणि मग सांगा, कारण सगळ्याच गोष्टी नुसत्या बोलून चालत नाही। फुकाच्या गोष्टी नको, बचवायच्या गोष्टी बोला। महापौरात तुम्ही वाचवू शकता। नक्कीच, महिला दुरुस्ती विधेयकासंदर्भात बराच गदारोळ झाला आणि आता अमित शहा म्हणतात की अशा पद्धतीनं उत्साह साजरा करणं चांगलं नाही आहे। याच दरम्यान प्रियांका चतुर्वेदी, ज्या माजी राज्यसभेच्या खासदार होत्या शिवसेनेच्या, त्यांनी पण म्हटलंय की दुःखद बाब आहे। मग त्यांच्या विधानाकडे कसं पाहायचं? एकट्या प्रियांका यांच्याकडे का बघताय? बाकीचे पण काय काय म्हणतात ते बघा। बरोबर, अगदी दुखती नस बघायची गरज नाही, ती का दुखली आहे त्याचं पण कारण तुम्हाला माहिती आहे। नक्कीच, धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।